खरं सांगतोय करणं केवढ्या मोठ्याला लावलं बघा. चायला ह्यांच्या कोणाच्या? हा त्यांच्या. धावतो एकेकाला नमुना. नाही तुम्ही त्याला नमुना दाखवा पण मी इथून जातो. हो नाही तर त्यांना वाटत मीच तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून. मी तुम्हाला काय सांगितलं काय नाही मग. गोंधळ झाला गडबड झाली, गोंधळ झाला गडबड गडबड झाली. भला पहाटे सुटबुट आली, भला पहाटे सुटबुट आली. जायबंदीने झाली कशी ग, होय 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 होय. जायबंदीने झाली कशी ग, ठेवा कोणी लुटला. अगं बाई ग, ठेवा कोणी ग लुटला. या इश्काचा, या इश्काचा, या इश्काचा मदन बाण सुटला. बाय 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 माझा मदन बाण सुटला, मदन बाण सुटला. बाय ग माझा मदन बाण सुटला. अजूनही मजा येणार डोकी फुटणे. अहो ऐकलं सकाळ काय म्हणते मी? अजून कुठं काय म्हणलंय तू? अरे तुमचं हेच मला कळत नाही. काय म्हणायच्या अगोदरात काय म्हणते मी, काय म्हणायचे चढदिशी म्हणून टाक. तू पण मोकळे आणि मी पण मोकळा. अव तसं नाही, मग कसं? आज गणपती विसर्जनाचा दिवस. मग अव खालची आई आणि वरची आई ह्यांच्या जंगी मिरवणुका निघाल्यात म्हणे. सगळं गाव लोटले बघायला आणि तुमचं बुड इथं जाग्यावर कसं काय? आपलं डोसकं फुटावं, आपले हातपाय तुटावेत, आपण जायबंदी व्हावं असं तुला वाटतं काय? छा छा असं कसं म्हणेन मी? म्हणून माझं बूड घरात आहे. असं आज 2 पार्ट्यामध्ये जंगी दंगल होणार आहे. कुणी कलागत लावली कोणास ठाऊक? असं का? मग ही लावाला नक्की तुमचीच असणार. जरा हळू बोल, कशाला उगाच घंटा वाजवल्यासारखी वराडतेस? प्रतापराव, होणार जे आयला ओ प्रतापराव, तुम्ही इथं झोपला सवय. अहो सारं गाव पालत घातलं. आप्पासाहेबांनी ताबडतोब बोलवलंय तुम्हाला. आलोच तो, पण सकाळपासून माझी तब्येत बरी नाही हो माझी. ते काय बी नाही, मला सांगितलं मोहर घालून घेऊन ये म्हणून. आव पर हे नाहीत म्हणून काय तिथं अडले होय? त्याचं काय आहे तारावणी? अहो सल्ला मसलत करायला लागतातच. होय त्या बाबतीत लई पटाईत आहेत म्हणा. चला तू असं कर, तू होमवर मी येतो मागणं. नक्की येत आहे सांगा. येतो की नाहीतर मला परत पाठवतील बघा. नाही. या लवकर या, चला चला. बघितलंस, चांगला घरात बसलो तू तर बोलून घेतलं आणि तू म्हणते की मीच कलागती लावतो म्हणून. याला काय म्हणतात माहितीये? ये रे रे बैलाने पुरा पुरा जावा आता आणि जरा जपून, नाहीतर खाशीला काट्या. आता कोण काट्या खातो तेच बघतो की जाऊन. या 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 गुरुजी, या या या. नमस्कार. नमस्कार. बसा बसा. आज गणपतीच्या मिरवणुकीला गेला नाहीत नाही गेलो का? अहो ही गणपतीची मिरवणूक शेवटी दोन्ही पार्ट्याच्या मारामारीला कारणीभूत होते. एकमेकाशी मारामारी काय करतात, डोसकी काय फोडतात, खरं ते डोळ्यानं बघण्यापूर्वीच गप घरात बसलेलं बरं. हो. आणि ती खालच्या आळीतली माणसं काय अदावत घेतील काही सांगता येणार नाही. गुरुजी, वरच्या आळीची माणसं काही कमी आहेत होय? बरोबर आहे, बरोबर आहे. थांबा थांबा, पहिल्यांदा ह्यो गुत्तप्पा सोडवा. कोणत्या गणपती मोहरात जाणार, खालच्या आळीचा का वरच्या आळीचा? हो प्रतापराव, हो. आमचा वरचाळीचा गणपती मानाचा आहे. हं. पहिल्यांदा तोच गणपती पुढे जाणार. काय बघतोय? आमचा चालत आलेला मान आहे. तुझा मान गेला खड्ड्यात. कसा खड्ड्यात जातो तेच बघतोय. वतनदारा पाटील या गावचा मी. अरे आजकाल चौथाने केल्या वाद, तू कसला पाटला तोरा धावतो. तू पाटलाच्या घरात जन्माला आला असता, मी निवडून आला सरपंच लोकशाही चला रे मोर. सरपंच गेला उडा. तुझा मारी तुझ्या
सरपंचाचा स्वागत आहे तुम्हाला. ह्या बाजूला. काय अप्पासाहेब काय चाललंय? हे कालचा शिन घालवाय चाललंय. शीन तुम्ही घालवणार जो तुमचे पाय कुठे? काय रे? बघू बघू इकडे. अरे 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 आपण मानलं बरं काय तुम्हाला? काय नेमबाजी म्हणायची का काय म्हणायची तुमची? नेमकं टाळकं बघून काठी हाणली, नुसता आवाज झाला, ठॉई, माणूस आडवा. साल मारायच पाहिजे होत. त्याच्या नशिबाची दोरी बळकट हो म्हणून मला वाटलं. तीच का पाहिजे होती. तर काय म्हणा आप्पासाहेब, हं. आपली पार्टी एकदम जंक्शन. हं. केवढे लोक जायबंदी झाले. हं. आणखी एक मला तुमचं आवडलं, काय ते फटाक्याच्या माळ्याची आयडिया लय आवडली. याला म्हणतात डोक्याली टी. आम्हाला तुमचं हे लय आवडलं. काय? डोक्या लिटी काय साले एक एक इंग्लिश काढते. शिक्षण शिक्षण. ते काय आहे, आमच्या बोलण्यात जोर आहे हो, हं. तुमच्या मनगटात जोर आहे. यक्सन यक्सन. बरं का प्रताप, हा? या निमित्ताने आम्ही तुझं तोंड गोड करणार आहे. छान. जा हं? हे काय आणून ठेवलं बघ की जरा गलास मागवतो. थांब जरा. नाही, तुम्ही कशाला मागवतो? मी मागवतो ना. हं. ए हा हा हा, हा काय तुम्ही हा घालायच्या नावाखाली लई चानत घेताय. बबिता का बोलिवलं सा? एक गलास आण. होय. साला आम्ही फिरतोय गावावर हं. आणि हे बडो माझ्याच घराशी तुझ्या मायला. हं. अगं भाऊजी आलाय. आणि भाऊजी म्हणजे भावासारखं बरं का. दीपकराव बद्दल बोलतोय का? दीपक नाही, हिच्या भावाशी बोलतोय मी. ते पण आले काय? कुठे अरे दिसले ते नाही? नाही गाडवा, तुझ्याशी बोलतोय मी. मग मी तुम्ही आला नाळीत नका बसू. हं. मायला. हं. परत्या. हं. घे. हा. मालक. नमस्कार मालक. कोण हिरा? काय झालं? काय आलं रे? काल पोलिसांनी धरून नेल्यापासून पुढलं काही कळलं नाही. एकदम डोळ्यापुढे अंधारच झाला. त्यात आणि आमच्या हातावरची पोट, त्यात आणि आमचं चुलत बंद हो. मिळवता हातच गेल्यावर पोटाची खळगी कोण भरणार? अरे काय काळजी करू नका. सगळ्यांना जामीन मी सोडून आणतो ना. सगळं निघताना मी आहे ना बोलदण. मग एवढ्या डोंगरासारखे तुमच्या माग असताना तुम्ही कशाला काळजी करताय? जावा घरला गुमान, पोटाची गळगी भरतय. पण आज रोजी या घटकाला बळच कोसळगत झालं ना. अव घरच बसल्यागत झालंय ना. कोणत्या गोष्टीची चिंता करायची नाही. तर तुमची चूल मी बंद पडू देणार नाही. हं. प्रताप हं? हे जर वाट 50-50 रुपये सगळ्यांना. उठ चल उठ. हे बायानो, समजाने वाटून घ्यायचे बरं काय पैसे. दिले बरं काय पैसे. बर बर. ते समजा खरं आहे अण्णा, हा. पण ते सुटून आल्यावर वाटच्या आडीतल्या पाटील लोकांबरोबर टक्कर द्यायला लागल. त्याचं काय करायचं? तुम्ही बिनगोर राहायचं. तुमच्या सगळ्या माणसाला मी सोडून आणतो. आणि वरच्या पार्टीच्या लोकांचा काटा कसा काढायचा आणि तिडा कसा टाकायचा माझ्या सोबत. तुम्ही निघा निघा. पैसे मिळाले ना? मिळाले पण तुला नाहीत, मी त्या लोकांना त्यांना- बोलतो. त्यांना मग चला चला चला. ते मिळाले पैसे. हं. तुम्ही करा सुरुवात. हं. करा. हं. द्या. अहो ऐकलत का? जरा उठून 1-2 घास खावा चला की. एकदा सांगितलं ना मग 17दा तेच तेच काही चर्चेस. अहो पर तुम्ही नाही जेवला तर आम्ही कसं जेवणार? अगं माझी इच्छाच नाही. नसं नाका, तसंच 2 घास खायचं जबरीनं. हे बघ, तुला वाटतात सांगतो, उगीच माझा जीव खाऊ नकोस.
तू जा इथनं. अहो पर तू जा म्हणतो ना मग. अरे बापरे. हा आता कसं आहे बाबा? अरे ताब्या आहे की जरा. कपाळाचा ठणका काय म्हणतोय? हाय तसाच आहे. म्हणजे औषधांना मी कमी नाही. साऱ्या डोसक्यात मुंग्याल्यागत झालंय. हिंदूराव, असं अजून काय मिळवलं तुम्ही? मिनत्या मिनत्या करून मी तुम्हाला सांगत होतो, बाबांनो, हे इरिश्री चांगली नाही. या इरिश्रीने आतापर्यंत कुणाचं भलं झालंय? तुमचं एक सोडा, गावाचं तरी काय झालं असं? एवढ्याशा गावात दुफळी काय माजली? एकाला 2 पार्ट्या काय झाल्या? वैर काय करता? एवढ्याशा कारणावरून हाणामारी काय करता? एकमेकांची दोस्ती काय फोडता? एवढे करून काय पडलं तुमच्या? आबा, हा मानपणाचा भाग होता. विरुद्ध पार्टी दांडगाई करते म्हणून आपण चालत आलेला मान सोडायचा आणि भागोबासारखं चुलीपुढे बसायचं. अरे असं नाही म्हणत मी. मग कसं म्हणता? हे बघ, कुणीतरी एकानं मन मोठं करून समजूतीने घेऊन वर असं म्हटलं असतं, बरं बाबांनो तुम्ही पुढं व्हा, काय बिघडलं असतं? आबा, तुम्हाला नाही कळायचं. अरे काय कळणार नाही? मला सांग, मान मान म्हणजे असं काय लागून गेलाय? समजा मानाचं म्हणून तुम्ही पुढे गेला असता तर तुमच्या हातात कोण सोन्याचं कडे घालणार होतं? तुम्हाला कसलं इनाम मिळणार होतं? का अंबाडीत बसून तुमच्या हत्तीवरून कोण मिरवणूक काढणार होतं? अरे असं काय मोठा लाभ होणार होता? बस बस आबा, पुरं करा. अरे काय पुरं करा? कसला मान घेऊन बसलास? वरची आळी काय, खालची आळी काय? गाव 1 आणि पार्ट्या 2. रोज उठून लोकांची तोंड बघायची आणि गोड बोलायचं सोडून हे रे काय? सगळा खुळ्यांचा बाजार आहे. अरे तुमच्या असल्या करणीनं गोर गरीब फुकापात्री भरडलं गेलं. चांगलं सणाच्या दिवशी पोलिसांनी लोकांनी धरून नेलं. त्यावेळेस तुमची शक्ती चांगल्या कामाला लावा. गावात पाणी नाही. कुठल्या कुठं लांबनं नदीवरनं 3-4 मैलावरनं पाणी आणावं लागतंय. कच्ची बच्ची पोरं, म्हातारी कोतारी डोसक्यावरनं हांडा घेऊन येतात. त्यावेळेस तुम्ही एक व्हा, म्हणजे गावात पाणी आणशील. यात गावाचं हित आहे आणि तुमचंही हित आहे. अरे असं चांगलं काम करायचं सोडून हे रे काय? अरे काय म्हणावं तुम्हाला? आबा पाटील आहेत का? आबा भोसले पाटील आपणच का? हो मीच. का हो? कालच्या दंगलीबाबत अटक करतो मी तुम्हाला. अटक? आबा आबा हवालदार, बेडे घालाय ना. नाही नाही नका. नाही मामनजी, मामनजी काय झालं? अहो तुम्ही बघत काय राहिलं? मामनजी. निमा, अगं ए निमा, काय ग? अगं रत्नाच्या आबासने अटक झाल्या म्हणा. काय सांगतेस? चल लवकर चल. खान साहब, तुम्हाला काही कळलं का? क्या हुआ? आबासनी अटक झाली म्हणा. हो चलो चलो जल्दी चलो जल्दी चलो. हा अहो टेलर, तुम्हाला काय कळलं का? काय हो? अहो आबा पाटलासनी अटक झाली म्हणा. काय म्हणता? अरे सकाराम अकाराम, चला लवकर. अरे लवकर चला 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 लवकर चला. आई, अगं आई, आबा पाटलासनी अटक झाली म्हणा. हो रंगराव, काय रे? आबासनी अटक झाली